पत्रास कारणकी सत्ताधाऱ्यांबद्दल वाटणारा अविश्वास. जय महाराष्ट्र. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर बोलत असताना पंतप्रधानांनी जनतेला तुम्हाला येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी सरकारला पत्र लिहून सांगा असं आव्हान केलं. आता ज्यांनी आव्हान केलं त्यांच्याच नावाने पत्र लिहून दशरथ केदारी नामक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भयान वास्तव असताना राज्यातले सत्ताधारी सोलून काढू मारून काढू अशी भीतीदायक विधानं करत असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्ताधाऱ्यांविरुद्ध आरोपांच्या कागदांना मिळणारं स्थानच जनतेच्या पत्रांना मिळणार आहे याची खात्री असताना पत्र लिहिण्याचं आव्हान करणं हे पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानापेक्षा फार मोठं आहे. अर्थात शेतकरी पंतप्रधानांच्या नावाने पत्र लिहित होता तेव्हा देशाच्या पंतप्रधानांकडे बहुमत होतं आणि आता देशाचे पंतप्रधानच जनतेला पत्र लिहायला सांगतायत कारण पंतप्रधानांकडे आता अल्प बहुमत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता देशाच्या पंतप्रधानांनीच आव्हान केलं म्हटल्यावर प्रतिसाद तर दिलाच पाहिजे. बरं मोदी साहेब, समजा कोट्यावधी पत्र तुम्हाला आले, त्यातले काही पत्र तुम्ही अपात्र वगैरे करणार आहात का? किंवा ज्यांनी पत्र पाठवलं त्या पत्राचं निराकरण न करता पत्र त्यांनाच पुन्हा परत पाठवायचं असं काही तुम्ही करणार आहात का? नाही तसं करणार असाल तर राणा किंवा शिंदे आमदारांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल आम्हाला जसं सावध केलं तसं कृपया आम्हाला सावध करा. बरं मोदी साहेब, तुम्हाला कळालं नसेल तर जरा सविस्तरच सांगते. आता झालं असं, तुम्हाला बहुमत न मिळण्यासाठीचा मोठा वाटा महाराष्ट्राचा होता आणि तुम्हालाच बहुमत न मिळालं म्हटल्यावर आता आपली वाट लागणार असं महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना वाटू लागलं आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडची वाट त्यांना दिसली आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. आता योजना सुरू केली म्हटल्यावर योजनेची अंमलबजावणी होण्यापेक्षा त्याचा वाजागाजा मोठा झाला पाहिजे हा तर तुमचा प्रांतच आहे आणि याच तुमच्या इतिहासामुळे, प्रांतामुळे, तुमच्या सवयीमुळे नेहमीचप्रमाणे फडणवीस साहेब कुठे मेळावे घेत आहेत, अजितदादा कुठे गुलाबी जॉकेट घालत आहेत, तर मुख्यमंत्री बळजबरी राख्या बांधून घेत आहेत. आता तिघं नेते 3 दिशांना प्रचार करतायत की तिघांचे तोंडच 3 दिशांना झालेत. मोदी साहेब, याची एकदा जरूर खात्री करा. एका मेळाव्यात मुख्यमंत्री म्हटले, लाडका शेतकरी झालं, लाडकी बहीण झालं, लाडका भाऊ झालं, आता लाडके सरकार आणा. रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याआधीच प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या घेणाऱ्या दृष्ट भावांपेक्षा मोदी साहेब आम्हाला दृष्ट भाऊ लाभले आहेत. आता योजना लागू झाली आणि योजना लागू झाल्यानंतर सत्तेमधलेच काही आमदार म्हटले की या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे परत घेतले जाणार आहेत. तर दुसरे आमदार म्हटले विधानसभेनंतर काही महिलांचे नावच कमी होणार आहे. खरं तर दोघा आमदारांचं विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापलं जाऊ नये अशी प्रार्थना करून दोन्ही आमदारांचे मी खरंच मनापासून आभार मानेल. आता सत्ताधारी मायचा लालपासून तर जीव आसडून टाकू इथेपर्यंत भलीमोठी विशेषणं वापरत असली आणि आम्ही पैसे परत घेणार नाही अशा वलंगणा करत असल्या तरी मोदी साहेब यावर आमचा विश्वास बसतच नाही. कारण फसवणं ही तर तुमची सवय आणि तसा इतिहास साक्ष. साधारण फेब्रुवारी 2019मध्ये मोदी साहेब तुम्ही PM किसान योजना लागू केली. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 2 महिन्यानंतर 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपण पाठवणार होता. 2019ला योजना सुरू झाली आणि 2020 पासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांना पैसे परत द्या अशा नोटिसी येत आहेत. बरं, कारणही अत्यंत तकलादू. एकाच घरात पती पत्नींना लाभ मिळत असल्या कारणाने एकाचे पैसे परत घेण्यात येत आहेत असं तुम्ही सांगतात. बरं, तसंच लाडक्या बहिणी योजनेबद्दल झालं तर एका घरात 2 मुली आणि त्यांची आई असं 3 महिलांनी जर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्यातले एकाच घरात 3 जणं नको म्हणून एका किंवा 2 जणांचे तुम्ही पैसे परत घेतले तर. आता किसान योजनेबद्दल तर इतका भयानक प्रकार झाला की शेतकऱ्यांना 8,000 रुपये मिळाले आणि नोटिसीत 12,000 रुपये परत करा असं लिहिण्यात आलं. आता असं असताना मोदी साहेब कसा विश्वास ठेवायचा? कारण वॉशिंग मशीनमध्ये तुमच्याकडे नेते धुतले जातात हो, पण कटकारस्थान किंवा अनेक गोष्टींचा जो तुमचा इतिहास आहे तो इतिहास नाही धुतला जात ना. आणि अर्थात हवेत आरोप करायला मोदी साहेब आम्ही काही किरीट सोमया नाहीत बरं का.
आमच्याकडे अधिकृत नोटिसींचे पुरावे आहेत, कारण तुम्ही नोटिसा थेट तहसीलदारांकडून शेतकऱ्यांपर्यंत पाठवतात. त्यामुळे आमच्याकडे पुरावे याचे आहेत. यामुळे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तुमच्या नेत्यांबद्दल आम्हाला आश्वासकता वाटतच नाही. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी अडचण आहे ती तुम्ही दूर केल्याशिवाय लाडक्या बहीण योजनेवर आमचा विश्वास मुळीच बसणार नाही. 78वा स्वातंत्र्य दिवस आपण नुकताच साजरा केला. मोदी साहेब, अहो आम्हाला आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. या स्वातंत्र्याचा मान सन्मान ठेवून पहिल्याच अधिवेशनात जीवांची काळजी घेऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणाऱ्या सन्माननीय उद्धव साहेबांना लाडका भाऊ म्हणायचं की मतांसाठी शेवटच्या अधिवेशनात लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या शिंदे, फडणवीस, पवार साहेबांना लाडका भाऊ म्हणायचं, हे स्वातंत्र्य आमच्याजवळच तुम्ही अबाधित ठेवलं तर बरं होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रियंका जोशी.